हॅलो स्टुडंट्स, बघा लास्ट लेक्चरपर्यंत आपण काय पाहिलेलं आहे. ओव्हरऑल इथर्स पाहिलं, इंट्रोडक्शन पाहिले आपण. काय असतं इथर? ऑक्सिजन असतो डायव्हॅलंट, दोघीकडे आर आर असता, बरोबर. आर म्हणजे ते सेम पण असतील, डिफरंट पण असतील, सेम आणि डिफरंट पण असतील, बरोबर. तर क्लासिफिकेशन पाहिलं होतं, सिम्पल, मिक्स्ड. बघा हे तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे, त्याच्यापेक्षा थोडं जास्तच घेतलेलं आहे आपण. त्याच्यासोबत एक अजून एक्स्ट्रा पॉईंट मला असं वाटतं की तोही घेऊन घ्यावा, कारण ते क्लासिफिकेशन नीट पॉईंट ऑफ व्ह्यू जर आला तुम्हाला क्वेश्चन त्या केसमध्ये यू शुड बी वेल वर्स विथ द इन्फॉर्मेशन, बरोबर. त्याच्यामुळे मग तो पॉईंट घेऊया. काय आहे, क्लास सोपंच आहे, याच्यातच फक्त काय ते थोडंसं फिरवून टाकतात, तेवढंच एक. म्हणजे काय की बघा आता पुन्हा दोन टाईप केलेले आहे की क्लासिफाय करताना जे डिटेल बुक दिलेली आहे, डिटेलमध्ये तुमच्या CBSEमध्ये पण सापडणार नाही ते, पण काही बुक्समध्ये आहे, रेफरन्स बुकमध्ये. त्याच्यामुळे ते घेऊया. कोणता की एक त्यांनी काय दिलेलं आहे की ॲलिफॅटिक इथर, बरोबर, ॲलिफॅटिक इथर. आणि दुसरा, ठीक आहे, दुसरा तर आपण खाली घेऊया वाटल्यास. पहिले एक्झाम्पल घेऊन घ्या, किती जागा लागते. बघा ॲलिफॅटिक इथर म्हणजे काय म्हटलेलं आहे सिम्पली. बघा जे पण आपण एक्झाम्पल बघितले, फॉर एक्झाम्पल ॲलिफॅटिक म्हणजे काय पहिले तर ते लक्षात आहे ना. नाही तर सर तिथूनच सुरुवात आहे, आम्ही आत्ताच क्लासेस सुरू झाले सर, त्याच्यामुळे मग 2 महिने तर आरामच होता सर, असं अजिबात चालणार नाही. नसेल तर एकदा रिवाइंड करा, परत सांगून देतो. ॲलिफॅटिक म्हणजे काय? ओपन चेन, बरोबर. ओपन चेन म्हणजे काय? याला ओपन चेन म्हणतो. क्लोज चेन, ॲरोमॅटिक चेन, ही बघा ही घेतली ना, त्याला आपण ॲरोमॅटिक चेन म्हणतो. ॲलिफॅटिक म्हणजे काय? ओपन चेन, ठीक आहे. त्याच्या बेसिसवर फक्त क्लासिफिकेशन केलेलं आहे, ते माहीत असू द्या. ॲलिफॅटिक इथर म्हणजे कोणते? ते एकतर सेम पण असतील, ते डिफरंट पण असतील, बट दोघींमध्ये काय असणार आहे? ओपन चेनच असणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा CH3O CH3 हा कोणता आहे? सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल आहे? सिमेट्रिकल आहे. का? दोघीकडे सेम आहे, बरोबर. याला पण आपण काय म्हणणार? ॲलिफॅटिक. हां सर, मग आम्ही जर मिक्स घेतला सर, दोघीकडे अल्किल लावणार आम्ही, चालेल, काही प्रॉब्लेम नाही, तो पण ॲलिफॅटिकच असेल. म्हणजे CH3O, इथं जर C2H5 लिहिला, ह्याला पण काय म्हणणार? ॲलिफॅटिकच म्हणणार. का? रिझन अगेन इट्स ओपन चेन. दो इट इज अनसिमेट्रिकल इथर, दो इट इज मिक्स्ड इथर, आयदर मिक्स्ड और अनसिमेट्रिकल, इट इज कंटेनिंग बोथ द साइड ओपन चेन. ओपन चेन ऑफ व्हॉट? अल्किल, मिथिल किंवा इथिल. त्याच्यामुळे त्याला काय म्हणणार आपण? ॲलिफॅटिक, बरोबर. हे क्लिअर आहे इथपर्यंत? काही डाऊट नाही आहे. हे ॲलिफॅटिक झालं. दुसरं जे आहे, कोणते घ्या सर, एवढे चेन आहे का? नाही, कोणते चालेल, अजून लॉंग घ्या आणि नॉमेनक्लेचर देत बसा, काही प्रॉब्लेम नाही आहे. ॲलिफॅटिक. आणि दुसरं जे आहे ते आहे काय असणार आहे दुसरं? ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिक इथर. बघा याची वाटल्यास थोडंसं शॉर्टमध्ये डेफिनेशन लिहून देतो. ॲरोमॅटिक म्हणजे काय? प्रोव्हाइडेड दॅट ॲरोमॅटिकमध्ये काय राहणार? इथर कंटेनिंग वन ॲरोमॅटिक रिंग or both is called aromatic काय? इथर. म्हणजे बघा याच्यामध्ये काय राहणार आहे आता? ॲरोमॅटिक म्हणजे काय? ऑक्सिजनच्या शेजारी जे दोघी राहणार, काय? ऑक्सिजन म्हणजे इथिल, मिथिल, वॉटर, जे अल्किल चेन राहणार आहे, त्या दोघींपैकी एक काय असणार आहे? ॲरोमॅटिक. मग सर दुसरी पण असेल का? असेल, नसेल तरी चालेल, प्रोव्हाइडेड दॅट ॲटलिस्ट वन शुड बी ॲरोमॅटिक, बरोबर. म्हणजे काय याचंच फॉर एक्झाम्पल बघा CH3O. आता इथं जर आपण फिनिल रिंग लावली, बरोबर, इथं जर आपण फिनिल रिंग अटॅच करतोय, तर याला काय म्हणणार आपण? ॲरोमॅटिक इथर, बरोबर. नॉमेनक्लेचर बघणार आहे, त्याचं टेन्शन नका घेऊ. नॉमेनक्लेचर पुढच्या पार्टमध्ये तेच घेतो आहे आपण, पण फक्त समजून घ्या. दोघींपैकी एक जर ॲरोमॅटिक असेल ऑक्सिजनच्या शेजारी, तर त्याला काय म्हणणार आपण? ॲरोमॅटिक इथर म्हणणार. मग सर इथं एक अल्किल दिसतोय, तेच तर म्हटलं ना आपण काय म्हणतोय? ॲटलिस्ट वन, इट कॅन बी टू इथर्स कंटेनिंग वन ॲरोमॅटिक रिंग और बोथ.
एक पण असू शकतो किंवा एकापेक्षा जास्त. जास्त किती असणार? 2च ना, 3 तर असू शकत नाही. ऑक्सिजन काय म्हणतो आपण? डायव्हॅलंट, बरोबर. त्याच्यामुळे एक किंवा एकापेक्षा जास्त म्हणजे मॅक्सिमम किती असेल? 2. हां, हे एक एक्झाम्पल झालं. किंवा अजून फॉर एक्झाम्पल काय म्हणणार? दोघीकडे जर फिनिल आली तर बघा या प्रकारे. दिस इज ऑल्सो ॲरोमॅटिक इथर. म्हणजे काय? आयदर वन ऑर बोथ. आयदर वन ऑर बोथ. दोघे असले तरी ॲरोमॅटिक, ॲटलिस्ट वन असेल तरी ॲरोमॅटिक. बघा हे कशासाठी सांगतोय? नीटमध्ये केव्हा केव्हा क्वेश्चन सोपाही विचारला जातो. प्रत्येक वेळेस कठीणच येणार असं काही नाही. केव्हा केव्हा तुमचं लक चांगलं असेल तर एवढा सोपाही क्वेश्चन येऊ शकतो. ॲरोमॅटिक इथर अमॉंग्स द फॉलोइंग इज. त्या केसमध्ये तिथून सुरुवात नका करू सर. ॲरोमॅटिक कोणतं होतं? ॲरोमॅटिक आपण पाहिलेलं आहे. ऑक्सिजनच्या शेजारी दोघी जे आर असणार त्या आरपैकी एक ॲरोमॅटिक असेल, बरोबर. किंवा दोघी ॲरोमॅटिक. काय ऑप्शनमध्ये बघायचं फक्त 4 जो असेल तो सिलेक्ट करून घ्यायचा. क्लिअर आहे इथपर्यंत? काही डाऊट नाही आहे? काही डाऊट असेल तर टाका कमेंट सेक्शनमध्ये वगैरे टाका, किंवा व्हॉट्सअपला काहीतरी बघू आपण काय तुमचं कमेंट असेल त्याप्रमाणे काय करता येईल. पण तेवढं तर प्रॉब्लेम येणार नाही कारण डिटेलच आपण घेतो आहे. क्लिअर इथपर्यंत घ्यायचं. आता जायचं पुढे. नेक्स्ट पॉईंट काय असेल? इंट्रोडक्शन झाली, क्लासिफिकेशन झालं. पुढे काय असेल? हां, मोस्ट इम्पॉर्टंट काय? नामकरण सोहळा. काय? नॉमेनक्लेचर, बरोबर. नॉमेनक्लेचर बघायचं आहे आता, बरोबर ना. नॉमेनक्लेचर सर स्ट्रक्चर बघितले, नावं तर तुम्ही कुठेच लिहिले नाही, नुसतं स्ट्रक्चरच काढताय सर. स्ट्रक्चर, इथे स्ट्रक्चर, तिथे स्ट्रक्चर. येणार आहे त्याची पण वेळ येणार आहे. तेच आता घेतो आहे आपण. काय घेतो आहे आपण? नॉमेनक्लेचर. ठीक आहे, हे वाईप करतो आहे. वाटलं तर याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, मागचा तर आहेच तुमच्याकडे, बरोबर. करायचं स्टार्ट नॉमेनक्लेचर. ठीक आहे, पुसतो आहे सगळं मी. बघा इम्पॉर्टंट पार्ट आहे खूप. नॉमेनक्लेचर जे आहे, नॉमेनक्लेचर जमलं नाही तर पुढे जाणं शक्य नाही. तुम्हाला ABCDज माहीत नाही तर स्पेलिंग बनवता येईल का? पुन्हा पुन्हा सांगतो मी, प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे. ABCDज येणार नाही तर नाव सांगता येईल का? अजिबात सांगता येणार नाही. तशीच ABCD केमिस्ट्रीची, बरोबर. ABCDज आपण बघणार आहे. बघा नॉमेनक्लेचर काय? नॉमेनक्लेचर कसलं बघणार आपण? कोणतं चॅप्टर चालू आहे? हां सर, तिथून सुरुवात आहे आमची, नाही ना. इथर्स, म्हणून हे पुसलेलं नाही आहे, तेवढं लक्षात राहायला पाहिजे तुम्हाला म्हणून, बरोबर. इथर्स बघतोय आपण. त्याच्यामध्ये नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर अगेन काय काय कोणत्या सिस्टम आहे लक्षात काय असतं? 2 टाईप्स असतात. कोणकोणते नॉमेनक्लेचर? एक तर काय असतो? कॉमन सिस्टम, आणि दुसरी काय असते? IUPAC, IUPAC सिस्टम, बरोबर. आता बघा आपण ह्याच्या अगोदर जेवढे नॉमेनक्लेचर घेतलेले ते कसे घेतलेले? आपण काय करायचो? पहिले नेम लिहून घ्यायचो, कॉमन नेम घ्यायचो, आणि नंतर IUPAC घ्यायचो. त्याच्याऐवजी या केसमध्ये काय करणार? कारण इथरला तसं सिस्टमॅटिक नाही आहे. ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनच्या शेजारी दोघे अल्किल ग्रुप्स ॲरिल असू शकतात, त्याच्यामुळे त्यांना सिक्वेन्स नाही. फॉर एक्झाम्पल अल्कोहोलच्या केसमध्ये आपण काय घेतलं होतं? मिथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोल, प्रॉपिल अल्कोहोल, देन ब्युटिल अल्कोहोल. मग ब्युटिलमध्ये मग पुन्हा त्याचे टाईप्स आयसो, निओ कशात? पेंटिलमध्ये पाहिलं होतं, पेंटेनमध्ये पाहिलं. या केसमध्ये तशी सिक्वेन्स लावू शकत नाही आपण, कारण पहिल्याच केसमध्ये काय असेल? CH3OCH3 किंवा CH3OC2H5. त्याच्यामुळे आपण काय करू? पहिले कॉमन सिस्टमचे एक्झाम्पल बघून घेऊ, त्याच्यानंतर IUPAC सिस्टमचे एक्झाम्पल बघू. लिमिटेड एक्झाम्पल बुकमध्ये दिलेले आहे, ते तुम्हाला नंतर समजूनच घेता येईल, बघून घेता येईल. त्याच्या अगोदर पहिले फक्त समजून घ्या, ठीक आहे. पहिलं काय बघूया आपण? कॉमन सिस्टम, बरोबर, किंवा कॉमन नेम म्हणूया याला, बरोबर. कॉमन नेम काय असतं? झालं ना आपलं घरी तुमचं जसं असतं दादा, दीदी, भैया, है ना, तात्यासाहेब, दादासाहेब, आबासाहेब, कॉमन नेम. तसे आपले कॉमन नेम्स घेतलेले आपण बऱ्याचदा. तर बघा याच्या केसमध्ये काय राहणार? आता बेसिक काय आहे? जनरल आपला ROR, बरोबर. आता बघा याच्यामध्ये काय? कॉमन नेम विल बी गिवन, शॉर्टमध्ये इथं लिहून देतो वाटल्यास. नेम will be given as per alkyl group attached to what?
कशाला अटॅच करतोय? ऑक्सिजन. ते लक्षात आहे ना, का नायट्रोजन फॉस्फरस सल्फरमध्ये नका जाऊ, ऑक्सिजनलाच करतोय आपण. नेम विल बी गिवन ॲज पर अल्किल ग्रुप अटॅच टू व्हॉट? डायव्हॅलंट ऑक्सिजन. हां, दुसरी कंडिशन काय? आता सर मिथिल पण असेल, इथिल पण असेल, पहिले कोणतं द्यायचं माहिती आहे, अगोदरच अभ्यास चांगला असेल तर आपण सांगू शकतो. काय काय वापरतो आपण? अल्फाबेटिकल सिस्टम. म्हणजे काय? नेमिंग should be given as per alphabetical order. हां, अल्फाबेटिकल ऑर्डर देणार, फॉलोड बाय व्हॉट? इथर. इथरचं मग तो इथर द्यावं लागेल ना. ऑर्डर फॉलोड बाय, कुठे लिहू? इकडे लिहितो. फॉलोड बाय व्हॉट? इथर. बघा एक्झाम्पलने अजून क्लिअर होईल तुम्हाला. फॉर एक्झाम्पल बघा, जे आतापर्यंत पाहिले क्लासिफिकेशनमध्ये तेच आता घेणार आहे आपण. म्हणजे कसं? पहिलाच घेऊया. ROR म्हणजे काय? CH3O CH3. कोणते अल्किल ग्रुप? मिथिल. हा पण मिथिल, हा पण मिथिल. आपण काय म्हटलं आहे की ते वाचायचे सिम्पली. नेम विल बी गिवन ॲज पर अल्किल ग्रुप. बरोबर? अल्किल ग्रुप अटॅच टू व्हॉट? ऑक्सिजन. दे शुड बी गिवन ॲज पर अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलोड बाय व्हॉट? इथर. काय करणार? हां सर, मग आता मिथिल मिथिल आहे, मग मिथिल मिथिल इथर म्हणणार का डायमिथिल म्हणणार? डायमिथिल. म्हणजे काय? 2 आहे तर काय लिहिणार? कॉमन सिस्टममध्ये डाय मिथिल, मिथिल म्हणा, मिथाईल म्हणा, तुम्हाला जे आवडतं ते म्हणा. डाय मिथिल फॉलोड बाय व्हॉट? इथर. सोपं आहे. क्लिअर? अजून बघूया. CH3O CH3. हां, इथं अजून काय? CH3च्या ऐवजी सर C2H5 लावूया. चालेल, C2H5 लावा. याला काय म्हणणार? मिथिल आहे, मिथिलच्या ठिकाणी काय रिप्लेस करणार? फक्त इथिल. डाय इथिल फॉलोड बाय इथर. हां सर, हे तर आता सिमिलर झाले. याच्याऐवजी जर डिफरंट अल्किल ग्रुप आले तर म्हणजे काय? मिक्स्ड. मिक्स्डच्या केसमध्ये काय करणार? बघा झालेलं आहे, आपण एकदा घेतलेलं पण होतं आहे. पण CH3O C2H5. आता बघा M आहे, हा कोणता? मिथिल, आणि हा इथिल. अल्फाबेटिकल ऑर्डर ABCDEFG. कोणता आहे तो पहिले? E. राईट? ते तर पाठ आहे ना, का ते पण म्हणून दाखवू? E येतो पहिले, बरोबर. त्याच्यामुळे काय घेणार पहिले? हा आहे मिथिल, हा आहे इथिल. म्हणजे लिहिताना काय लिहिणार पहिले? इथिल, त्याच्यानंतर मिथिल, अँड देन फॉलोड बाय इथर. दॅट्स इट. सोपं आहे, काय कठीण आहे याच्यात? काही वेगळं डोकं लावायची गरज आहे? काही रॉकेट सायन्स आहे सर? काही वेगळं समजावं लागणार काहीच नाही आहे. अल्किल ग्रुप जसे आहेत तसे वाचायचे, प्रोव्हाइडेड दॅट. ते कसे वाचणार आपण? अल्फाबेटिकलने. कसे घ्या मग आता, वाढवत जा. इथिल, मिथिल, इथर. सर अजून हायर जाऊया. काय लिहिणार? CH3O CH2 CH2 CH3. हां, आता हा कोणता झाला? हा बघा, हा कोणता आहे? हा आहे प्रॉपिल, हा मिथिल. बरोबर? म्हणजे 2 ग्रुप तर आहे, मिथिल आहे, हा प्रॉपिल आहे. फक्त आता काय आहे बघा, नंबरिंग चेंज होणार. पाहिलेलं आपण, जसं 2 कार्बनपेक्षा जास्त जाणार तसं डिपेंडिंग ऑन द अटॅचमेंट ऑफ ऑक्सिजन टू द कार्बन ॲटम नंबरिंग चेंज होणार. म्हणजे कोणकोणत्या पोझिशन पाहिले होते आपण? N पाहिली आहे, आयसोनिओ. या केसमध्ये काय राहणार? बघा, अल्कोहोलच्या केसमध्ये आपण काय पाहिलं होतं? N प्रॉपिल अल्कोहोल पाहिलं होतं, आयसोप्रॉपिल अल्कोहोल पाहिलं होतं. हा कोणता आहे? नॉर्मल चेन आहे, बरोबर, स्ट्रेट चेन आहे. म्हणजे याला काय म्हणतो आपण? N. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, N आणि M जरी सपोज N पहिले आला असता तर N पकडायचा नाही आपल्याला अल्फाबेटिकलमध्ये. आपल्याला काय घ्यायचं आहे? P घ्यायचं आहे. क्लिअर आहे ना? ते नका कन्फ्युजन. सर तुम्ही बोलले होते ना स्टार्टिंगचाच बघायचं म्हणून आम्ही N घेतला. तसं करायचं नाही. कोणता सिलेक्ट करायचा? जो अल्किलचा अल्फाबेट आहे पहिला तो. त्याच्यामुळे कोणता येणार? MNOP.
नंतरच राहणार. पहिले कोणतं येणार? मिथिल. म्हणजे काय येणार? मिथिल. बस हे लिहून टाका, एन प्रॉपिल इथर. क्लिअर. बघा हे एक एक्झाम्पल, हे दुसरं, दिस इज थर्ड वन, दिस इज फोर्थ. अजून बरं चला अजून घेऊया, जास्त घेऊया थोडे, जेवढे एक्झाम्पलची प्रॅक्टिस होईल तेवढं चांगलं आहे. बुकमध्ये तेवढे नाही आहे पण घेऊया आपण. बघा CH3O. आता बघा असं जर असेल तर सर हे नवीन काय, आणखी नवीन वगैरे काहीच नाही आहे. आयसोप्रॉपिल जे घेतलेलं होतं आपण तेच आहे, फक्त ती चेन स्ट्रेट चेन पण अशी लावू शकलो असतो, त्याऐवजी या फॉर्ममध्ये केलेलं आहे. ठीक आहे ना. CH3 बघा आयसोप्रॉपिलच्या केसमध्ये काय केलं होतं आपण, CH3 CH2 CH3 आणि इथं काय करायचो आपण, OH. याला काय म्हणायचो आपण, आयसोप्रॉपिल अल्कोहोल. इथं पण सेमच आहे बघा, हीच चेन फक्त आपण काय केलेली आहे, ही हॉरिझॉन्टल आहे, व्हर्टिकल आहे. मग सर इथं CH2 दिसतोय, इथं Hच आहे, एकच H आहे. हां तेवढं आता डोकं आपल्याला लावता यायला पाहिजे. व्हॅलन्सी किती कार्बनची, 4 ना. तर 4 पैकी एक तर इथं ॲक्वायर झाली, ही 2, ही 3. मग इथं CH2 येईल का, CH2 लावला तर 5 होऊन जाईल. त्याच्यामुळे काय करणार आपण, H2 ऐवजी H येतो. एवढाच डिफरन्स आहे, बाकी काहीही डिफरन्स नाही. म्हणजे काय येणार नेमिंगमध्ये पुन्हा सेम. हा कोणता ग्रुप, मिथिल. बघा हा जो आहे हा कोणता आहे, हा मिथिल. आणि हा जो आहे हा आहे, हा बघा इथंच लिहिलेला आहे, समोरच आहे, वेगळं डोकं लावायची गरज नाही. बस लिहून टाका. एम आहे, आय आहे. सर मग आता पुन्हा आय आला, आय पहिले वाचू का, अजिबात वाचायची गरज नाही. पहिले एमच लिहा, पी नंतरच येतोय. म्हणजे लिहिताना काय लिहिणार, मिथिल आयसोप्रॉपिल. बघा खूप इम्पॉर्टंट आहे. जर काही डाऊट असेल तर व्हिडिओच आहे. एवढा एक ॲडव्हान्टेज भेटणार आहे की सर मी ते तुम्ही ते बघत होते, सांगत होते, त्यावेळेस थोडा दुसरा विचार चालू होता, कोरोना केव्हा मुक्त होणार आहे, केव्हा बाहेर निघणार, केव्हा आम्ही एकमेकांना भेटणार. इन्स्टेड ऑफ दॅट रिवर्स करून घ्या. जर समजलं नसेल तेवढा एक ॲडव्हान्टेज राहणार आहे. काही समजलं नाही पुन्हा रिवर्स घ्या, काय सांगतोय ते बघून घ्या. ठीक आहे, नंतरच पुढे जा. नॉमेनक्लेचर एकदा क्लिअर झालं ABCD, पुढचं इझिली आपलं करता येईल. ठीक आहे, हे क्लिअर आहे. बघा बऱ्याचदा कन्फ्युजन होतं स्टुडंटला, तेही समजत नाही आयसोप्रॉपिलची पोझिशन कशी लिहायची, सर एन प्रॉपिल कसं लिहायचं आहे. म्हणून ही एक घेतली, मिथिल आयसोप्रॉपिल इथर. ठीक आहे, अजून कोणतं घ्यायचं बघा. हे तर ॲलिफॅटिक झाले. हां आता ते कामात येणार. ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक आपण घेतलेलं आहे. तर हे काय आहे, सगळे कसले एक्झाम्पल आहे हे, ॲलिफॅटिक आहे का ॲरोमॅटिक आहे, ॲलिफॅटिक. इथं रिंग दिसतंय कुठे, कुठेच नाही रिंग. म्हणजे काय आहे, सगळे ॲलिफॅटिक आहे. ॲरोमॅटिक घेऊया, हे याच्यात नका ॲड करू सर तुम्ही, आम्हाला इथरमध्ये हे पण शिकवून दिलं, हे वेगळं आहे. ठीक आहे ना, हे समजण्यासाठी सांगितलेलं आहे. वाटल्यास तर पुसून टाकूया, समजण्यासाठी फक्त घेतलेलं. ठीक आहे, पुन्हा कन्फ्युजन होईल, सर हे कोणतं होतं, आणखी कन्फ्युजन नकोच. बरोबर. बघा तसंच काय घेतलं आपण. आता जर फिनिल रिंग लावली तर काही वेगळं काही करायचं नाही. CH3O बस जसं आहे तसं वाचा अल्फाबेटिकल. हा कोणता आहे, हा मिथिल. हा बेन्झीन. नवीन डोकं लावता काही जण. ठीक आहे ना, बेन्झीन नका म्हणू, फिनिल आहे. बेन्झीनमधून ज्यावेळेस एक हायड्रोजन मागच्या व्हिडिओमध्ये थोडंसं जाऊन बघणार, तिथंही सांगितलेलं आहे. एक हायड्रोजन मायनस केल्यावर काय होतं, फिनिल म्हणतो आपण त्याला. फिनिल आहे, मिथिल आहे, कोणतं आहे येणार पहिले, मिथिल. बरोबर. बस लिहून टाका. मग काय लिहिणार, मिथिल देन फिनिल, नंतर फॉलोड बाय व्हॉट, इथर. मिथिल फिनिल इथर. बरोबर, सोपं आहे, काहीच करायचं नाही आपल्याला. ऑक्सिजनच्या शेजारी फक्त हा मिथिल आहे, हा फिनिल आहे, जसं आहे तसं वाचतोय आपण. हां याच्या ठिकाणी अजून काय राहिलं, 6 झालं, 7 झालं. CH3च्या ठिकाणी काय आहे, CH3 CH2O. हां सर हे तर समजेल आता आम्हाला, एकदा तुम्ही घेतलं म्हणजे हे बाकीचं तर इझिली लिहू शकतो. बघा याला काय म्हणत होतो, मिथिल. आता काय अटॅच केलं, C2H5 ना. CH3 CH2 म्हणजे काय, 2 कार्बन आणि 5 हायड्रोजन, C2H5. त्याला काय म्हणतो, दिसतं इथं समोरच लिहिलेलं आहे बघा, C2H5. इथिल.
काय लिहिणार मग? इथिलच आहे ना, असं तो पहिलेच येणार अल्फाबेटिकलमध्ये. म्हणजे काय लिहिणार? इथिल, पुढे फिनिल आणि नंतर इथर. ओके, क्लिअर आहे. बघा हे काही स्पेशल्स नेम आहे. स्पेशल नेम म्हणजे तुम्ही स्पेशल नाव ठेवता ना कोणाला, तुमचे स्पेशल जे कोणी असतील त्यांना स्पेशल वगैरे देत जाता, तसे यांचे काही स्पेशल्स नेम आहे. बरोबर. हां सर, ते आम्ही स्पेशल नावाने सेव्ह केलेले काही लोकांचे नावं आमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये, फोनमध्ये, सिक्रेट लिस्ट. बरोबर. तसे यांचे पण काही स्पेशल्स नेम आहे. ओके, हे विचारले जातात. म्हणजे यालाच काय म्हणतो आपण? फिनिल OCH ज्यावेळेस आहे याचं दुसरं नाव काय माहिती आहे का? ॲनिझोल. बरोबर. हे बऱ्याचदा सांगता येत नाही, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. ॲनिझोल बऱ्याचदा व्हॉट इज द रिॲक्शन ऑफ ॲनिझोल, त्याच्या वेळेस कन्फ्युजन नको. सर ॲनिझोल तर बघितलंच नाही आपण. ॲनिझोल म्हणजे काय? तो मिथिल फिनिल इथरच आहे. आणि हा जो आहे हा सुद्धा सापडणार नाही, बुकमध्ये दिलेला नाही आहे. बट फॉर प्रॅक्टिस किंवा नीट पॉईंट ऑफ व्ह्यू JEEमध्ये सुद्धा मुद्दाम कन्फ्यूज करायला याला काय म्हणतं माहिती आहे? PHENETOL, फिनिटॉल. एकदा कन्फर्म करूया, पण जेवढं लक्षात आहे मला त्याला फिनिटॉलच म्हणतो. बरोबर. ॲनिझोल, फिनिटॉल. काय करेक्शन असेल बघूया नंतर. मी एवढं डिटेल जात नाही, माहिती असू द्या सगळ्या गोष्टी. मिथिल फिनिल इथरच विचारणार, तेवढं स्टेट बोर्डला तुम्हाला एवढं कठीण नाही विचारणार. इथिल फिनिल इथर थिअरॉटिकली दिस इज मोर दॅन सफिशियंट. बरोबर. हे फक्त कॉमन सिस्टम झाली, ही फक्त कॉमन सिस्टीम झाली. याचं समजते पर्पज कशामुळे घेतली आपण हे? कारण ते सिस्टमॅटिक घेता आलं नसतं. पहिले कोणतं दुसरं कोणतं हे प्रेडिक्ट नाही करू शकत आहे आपण. बरोबर. त्याच्यामुळे आपण कॉमन सिस्टम घेतली. आता काय करणार आपण? व्यवस्थित हे लेक्चर बघा, सगळ्या स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करा. अजून याच्यामध्ये जर एक्स्ट्रा तुम्हाला घ्यायचे बघून तुमच्या बुकमध्ये वगैरे किंवा अजून कोणते एक्स्ट्रा सापडले तर नेक्स्ट लेक्चरला बघूया. कॉमन सिस्टम तर एवढी क्लिअर आहे ना, ही कॉमन सिस्टम आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये काय घेणार आपण? IUPAC सिस्टम बघूया, IUPAC सिस्टममध्ये ते एक्झाम्पल बघूया. अजून काही वाटले तर प्रॅक्टिससाठी घेऊया. हे मोर दॅन सफिशियंट आहे. एवढी जरी प्रॅक्टिस केली तरी स्टेट बोर्ड नीट JEEसाठी सफिशियंट होऊन जाईल. ठीक आहे. काय करणार याचं बघूया, अजून डिटेल असेल नेक्स्टमध्ये बघूया. याचं स्क्रीनशॉट घेऊन घ्या वाटलं तर. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट लेक्चरला बघूया आपण. ठीक आहे. चलो, थँक्यू व्हेरी मच. अभ्यास करा.